जन्माद्यस्य यतोन्मयादितरतः अर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्यहेयां नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्र प्रभृतिसुरनरद्वीषशत्रुत्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम् धर्मप्रोज्झितकैतवोऽत्र परमः निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैः ईश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसम् आलयं मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् भवति यदनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे 50 वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्री सत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृताः श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं हरिः ओं हरिः ओं स्वस्तिस्तु असेडसन्मङ्गलानि सन्तु श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपुटतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य श्रीमद्भागवत पंचमदिनकथा प्रारंभे सति किंचित् पूर्वकथानुवादः। हरिः ओं हरिः ओं हरिः ओं हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। श्री गुरुभ्यो नमः। परीक्षित ऐकत आहे, शुकाचार्य सांगत आहेत, भगवंताने 4 श्लोकात संपूर्ण भागवताचा सारांश सांगितला। अर्थात भागवत ऐकण्याच्या पूर्वी 3 विचार मनात ठेवला पाहिजे। श्रीमन्नारायण विष्णू सर्वोत्तम आहेत। दुसरे, सगळे देवता त्याचे परिवार आहेत। सर्व देवता आम्हाला पूज्यच आहेत आणि भगवंताला काहीही प्रयोजन स्वार्थ नाही। सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे सर्व करण्यात काहीही स्वार्थ नाही। तो परिपूर्ण आहे, पूर्णानंद आहे, त्याला कोणाचाही काहीही आवश्यकता नाही। तरीसुद्धा आनंदित व्यक्ती, आनंदाने परिपूर्ण व्यक्ती आपल्या आनंदाची अभिव्यक्ती परोपकारासाठी करीत असतो। त्यामुळे भगवंत हा सृष्टी स्थिती इत्यादी करतो। आणि तिसरा विषय तो सर्वत्र व्याप्त आहे। आम्ही त्याला सोडून कोणताही काम करू शकत नाही। आमच्या श्वासात तो आहे, आमच्या हृदयाच्या ठोकेत तो आहे आणि प्रत्येक धमनीमध्ये तो आहे, प्रत्येक व्यवहारामध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे, प्रत्येक काय सांगायचं, सर्वत्र तोच आहे। तो भगवंत आमच्यावर उपकार करीत असतो। त्यानंतर ब्रह्माने नारदांना हा संपूर्ण भागवत विस्ताराने सांगितला। भागवत म्हणजे भगवन महिमा। ब्रह्मा सांगतात नारदांना, एकदा काय झालं, नारद आपल्या वडील ब्रह्माकडे आले आणि ब्रह्माची स्तुती करू लागले। वडील, आपण किती मोठा आहात, किती उपकारी आहात, संपूर्ण जगाची सृष्टी करता, तुमच्या समान कोणी नाही, तुम्ही सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहेत। ऐकल्यानंतर ब्रह्माने नारदाला बोलवलं, त्यांनी कान पकडला, बैस। हे सर्व विशेषण जे सांगितलं हे माझे नाहीत, त्या भगवान नारायणाचे आहे। माझे वडील विष्णूचे आहेत, मी त्यांच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेला त्यांचा मुलगा आहे। आणि भगवंताचा उपकार, इतकं उपकार आहे, त्यांच्या उपकाराशिवाय, त्यांची कृपाशिवाय आम्ही जन्मत घेऊ शकत नव्हतो। त्याने काय उपकार केला, सृष्टी समजून घेतली पाहिजे। सृष्टी समजल्यानंतर भगवंताची महिमा मालूम होतो। तसे फक्त सृष्टीला 7 दिवस पाहिजे सृष्टी वर्णनाला, पण मी एकदम तोडक्यातच सांगतो। प्रलयकाल संपत आला, भगवंत वटवृक्षावर बालरूपाने झोपण्याचं नाटक करीत होते। त्यावेळी पाणीच्या रूपाने असणारी महालक्ष्मी पाणीच्या रूपाने अभिव्यक्त झाली, म्हणून अंभृणी त्याचं नाव आहे। अप्प म्हणजे पाणी, त्याच्यातून आविर्भूत अंभृणी। तिने भगवंताची प्रार्थना केली, परमात्मा, तुमच्या पोटात असंख्य जीवराशी आहेत आणि त्यांना सृष्टीत यायचं आहे,
त्यांची साधना त्यांना करायची इच्छा आहे, त्या सर्वांना परत जगात आणा आणि त्यांच्या साधनेची अनुकूलता करून द्या. आणि त्या आमचेच मुले आहेत, त्यांची उन्नतीने आम्हाला आनंदच आहे. आईची प्रार्थना बघा, संतान उत्पादन करण्याच्या आधी आईची इच्छा झाली पाहिजे. आईच्या मनात इच्छा नाही, संतान उत्पादन होत नाही. आजकाल 5-5, 6-6, 8-8 वर्ष संतान होत नाही. कशाला विलंब संतान कशाला? आजच्या मुलींमध्ये माझी नोकरी, माझा करिअर, माझे पैसे, मी ते करू हे करू, मला लहान बाळाला आता पाळण्याचा वेळ कुठे आहे? त्यांच्या मनात करिअर आहे, संतान नाही. म्हणून संतान विलंबाने होतो, नाहीतर होतच नाही. हा माझा विचार नाही, हे सायकोलॉजी सांगते. जेव्हापर्यंत स्त्रीच्या मनात परिपूर्ण इच्छा जागत नाही, तिथपर्यंत गर्भधारण होणार नाही. महालक्ष्मीची इच्छा झाली, भगवंताने सांगितलं ठीक आहे, मी सृष्टी करतो. म्हणून भगवंताने सृष्टीचा विचार केला. पण सर्वत्र पाणी, सर्वत्र अंधार, कुठे सृष्टी करायचं? जागा पाहिजे. त्यासाठी भगवंताने नारायणाने आपला दुसरा रूप घेतला, वासुदेव रूप. वासयती, राहण्यासाठी अनुकूलता करून देतो आणि अत्यंत सुलभतेने करून देतो, म्हणून देव. वासयती इति वासु दिवु क्रीडायाम, अति सुलभतेने ही व्यवस्था करून देतो, म्हणून तो वासुदेव. वासुदेव रूपाने हा संपूर्ण जो जग आहे, संपूर्ण पृथ्वी, वेगळे जे काही ग्रह आहेत, सर्व ब्रह्मांड आहे, ते सर्व वासुदेवाचे आधारावर आहे. ठीक आहे, जागा तयार झाली, तुमचा प्लॉट तयार झाला, घर होत नाही, त्याच्यासाठी काय पाहिजे? सिमेंट पाहिजे, विटे पाहिजे आणि दुसरे लोखंड पाहिजे, हे ते सर्व वस्तू पाहिजे. तिकडून आणा, इकडून आणा, त्या दुकानातून आणा, तिकडून आणा, त्यातून मागवा. आणणं म्हणजे कर्षण, आकर्षण, संकर्षण. म्हणून भगवंताने संकर्षण रूप घेतला आणि संपूर्ण सृष्टीची व्यवस्था तयार झाली, सर्व वस्तू तयार झाल्या. पण प्लॅन पास झाला पाहिजे. घर कसा बांधला पाहिजे, किती रूम, कसे, कुठे किती मोठा रूम झाला पाहिजे, किती बाथरूम, हे सर्व प्लॅनिंग करण्यासाठी आर्किटेक्ट पाहिजे. आर्किटेक्ट म्हणजे बुद्धीने विचार करून प्लॅनिंग करणारा पाहिजे. म्हणून भगवंताने अत्यंत बुद्धीचा अभिव्यक्ती करणारे, सर्व रूप एकच आहेत पण वेगळे वेगळे काम करत आहेत इतकंच. त्यांनी घेतला प्रद्युम्न रूप. द्युम्न म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञानप्रकाश, ज्ञानप्रकाशाने युक्त आणि आपल्या संपूर्ण तत्त्वज्ञानाने संपूर्ण जगाचे एक सृष्टी विशिष्ट करणारे हे भगवंत. झाला, आता बिल्डिंग सुरू झाला. बांधणाऱ्या इंजिनियरला तुम्ही स्वतंत्रता दिली पाहिजे, नाहीतर प्रत्येक वेळे हे थोडा सिमेंट कमी घाला, हे करा, आत्ता चौखंड नको, इकडे नको. तुम्ही सांगायला सुरू केलं तर तो काय करतो? तुम्हीच बांधा, मी निघालो. तयार करणाऱ्यांना स्वातंत्र्य पाहिजे, अर्थात कोणी अडविणारा नसला पाहिजे. म्हणून न अडविणाराचं नाव आहे अनिरुद्ध. रोध म्हणजे अडविणे,
रुद्ध म्हणजे अडविलेला, अनिरुद्ध म्हणजे ज्याला अडवणारा कोणी नाही तो अनिरुद्ध. अर्थात भगवंताने सृष्टी करण्यासाठी 5 रूप घेतले. नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. आणि त्यांच्या नावातच हे त्यांनी काय केलं, काय करण्याचा निश्चय करत आहेत त्यांच्या नावातच आहे. ह्याच्यासाठी फार विस्तार वेळ पाहिजे, पण इतकं मनात ठेवा, भगवंताची स्तुती करायची असेल तर हे 5 रूप आमच्या जीवनात अत्यंत अनिवार्य आहे. कशाला म्हणजे आमच्या जगच 75 रूपाने आहे. म्हणून विद्यारण्याने पंचदशी लिहिली. 5 5 5 5. कोण 5? पंचमहाभूत, त्यांचे स्वभाव महाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, आणि त्यानंतर 4 मनस्तत्व, अहंकारतत्व, महत्तत्व, अव्यक्ततत्व. ह्या 24 वस्तूने हा जगाचा रूपी बिल्डिंग बांधलेले आहे. इतकं सुव्यवस्थित सृष्टीचं वर्णन भागवतात आहे. पण आज सुद्धा वैज्ञानिक ऑरिजिन ऑफ लाईफ, युनिवर्स कसं जन्म झाला, कसे हे सगळे झाले अजून संशोधन करीत आहेत. पण आमचं शास्त्र सांगतो अनिरुद्ध वासुदेव, अनिरुद्ध प्रद्युम्न, संकर्षण आणि मूल रूप नारायण. ह्या 5 रूपाने, हे 5 रूपाने युक्त हे संपूर्ण जग उत्पन्न झालं. आणि त्याची महिमाचा जो वर्णन आहे तोच भागवत आहे. परीक्षित लक्ष देऊन ऐकत होता. हां, शुकाचार्य थोडं थांबा. तुम्ही सांगितलं सुरुवातीला भागवत कसा आला. मैत्रेयांच्याकडून विदुराने भागवत ऐकलं असं दुसऱ्या क्रमात तुम्ही सांगितलं. विदुर माझे वडिलांचा आजोबा, माझ्या वडिलांचा आजोबा. आणि त्यांना भागवत केव्हा भेटला, कसा भेटला, कोणी त्यांना उपदेश दिला ते मला सांगा. शुकाचार्य सांगतात फार अद्भुत मनोहर प्रसंग आहे. जेव्हा श्रीकृष्णाला दुर्योधनाने एक सोयीचं इतकं सुद्धा भूमी देत नाही म्हणून सांगितला, कृष्णाने सांगितलं ठीक आहे युद्ध होणार. कृष्ण निघून गेला. त्यावेळी धृतराष्ट्राने विदुरला बोलवलं. कृष्ण रुसून गेला आहे, आता मी काय करू. विदुराने एकच सांगितलं, तुला तुझं राज्य, तुझं जीवन, तुझ्या मुलांचा जीवन वाचवायचं असेल तर एकच काम कर. चल, तुझे जे काही किरीट आहे त्या धर्मराजाच्या पायीचं ठेव. तुझे वडिलांचे ही वारस आहे, तू चालव. कृष्ण पांडवांना राज्य दिला आहे, तू काय करतो कर. तेव्हाच हा युद्ध थांबणार आहे, नाही तर हा युद्ध थांबणार नाही. त्यावेळी इतकं सुद्धा सांगितलं, इथे जे चांडाल चौकली बसलेली आहे, इथे म्हणजे तिथे, इथे नाही. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण हे 4 व्यक्ती जे आहेत हे ह्याच्या माझ्या विचाराला विरोध करतील. पांडवांना राज्य देण्याचा विरोध करणारे 4 लोक आहेत. भाऊ, तुमच्या भुजात 10,000 हत्तीचा शक्ती आहे आणि माझ्या भुजातसुद्धा 10,000 हत्तीचा शक्ती आहे. ह्या 4घांना बांधून कोंडून टाकू कारागृहात, पांडवांना आणू, त्यांना राज्य देऊन टाकू. त्यावेळेस दुर्योधनाला इतका राग आला, अनेक शिव्या दिली.
संस्कृतमध्ये शिव्या किती असतील बघायचे असेल तर तुम्ही उद्योग पर्वाचा अंतिम काय 2-4 अध्यायात बघा. पाहिजे तर शिका, कोणाला माहीतसुद्धा होत नाही तुम्ही शिव्या देत आहे म्हणून. संस्कृतमध्ये सुद्धा शिव्या आहेत. आणि त्यांना सांगितलं, कोण आहे इकडे, त्या विदुराचा गळा पकडून बाहेर टाका. विदुर सांगतात, दुर्योधन खबरदार, मी तुझ्या घरात नाही, मी माझ्या घरात आहे. धृतराष्ट्र, पांडू आणि मी तिघे भाऊ. ह्या राज्यात 1/3 माझा अधिकार आहे आणि मी माझ्या जमिनीत उभा आहे. मला दूर करणारा तू कोण? हात लावून बघ. पण नको, मला ह्या युद्धात भाग घ्यायचा नाही. माझी आवश्यकता पांडवांना नाही. कशाला? त्यांच्यासाठी सहायतासाठी श्रीकृष्ण स्वतः आहे आणि मी तुमच्या बाजूने युद्ध करणार नाही. निघालो तीर्थयात्रेला. म्हणून विदुर तीर्थयात्रेला निघाले. युद्धात ते न होतं, फार दूर गेले नाही होते, जवळजवळ फिरत होते. मध्ये मध्ये येऊन काय झालं, कसं झालं, किती दिवस झाले, कोण जिंकले कोण हरले ते बघत होते. आणि ते तीर्थयात्रा करीत करीत फार दिवसानंतर प्रयागराजला आले. तिथे असताना श्रीकृष्णाच्या बालस्नेही म्हणजे श्रीकृष्णाहून 7 वर्ष मोठा पण श्रीकृष्णाचा परमभक्त उद्धव, एक दिवस सुद्धा कृष्णाला सोडून न राहणारा उद्धवाची भेट झाली. विदुर उद्धवाला बघून सांगतात, हे काय विचित्र, कृष्ण कुठे आहे? कृष्ण आपल्या घरी आहे. तू कृष्णाला सोडून? कृष्ण जन्माच्या दिवसापासून एक दिवस असा नाही उद्धव त्याला सोडून आहे म्हणून. आत्ता तुम्ही कृष्णाला सोडून कुठे चाललाय? विदुर सांगतात, तुमचं म्हणणं ठीक आहे. मी कृष्णाला सोडून 1 मिनिट जिवंत राहू शकत नाही. पण कृष्णाने मला सांगितलं, उद्धव, कुरुकुल यदुकुल हे सर्व नाश होत आहे. कलियुग प्रारंभ होणार आहे. तू बद्रिकाश्रमाला जा आणि त्याच्याहून हिमालयाचा गुप्त स्थळात जाऊन तपस्या करीत राहा. जेव्हा कलियुग संपणार, कृतयुग सुरू होणार, त्यावेळी तुझ्यासारखे ज्ञानी ज्ञानप्रचारासाठी पाहिजे. आता तो निघ. मी कृष्णाला सांगितलं, तुला सोडून मी जाणार नाही. तेव्हा कृष्णाने काय केलं, मला एकांतात भागवताचा उपदेश दिला. भागवताचा उपदेश देऊन सांगितलं, हे भागवत तुझ्या हृदयात ठेव, म्हणजे मीच तुझ्या हृदयात आहे. भागवत आणि मी वेगळे नाही. माझी महिमा शब्दरूपाने भागवतात आहे, इथे व्यक्तरूपाने आहे. इयम शब्दमयी मूर्ती ही भागवत म्हणजे शब्दाने युक्त श्रीकृष्णाचीच प्रतिमा, श्रीकृष्णाची जिवंत प्रतिमा. हे हृदयात ठेव, मी तुझ्याच जोडी आहे, जा. म्हणून त्या भागवतरूपी भगवंताला माझ्या हृदयात ठेवून मी बद्रिकाश्रमला त्याच्या पुढे चाललो आहे. कलियुग संपल्यानंतर मी येणार आहे. तू विदुरांना सांगितलं, तुला गडबड नाही, मला गडबडसुद्धा नाही. तू मला भागवत सांग, मी ऐकतो. त्या कृष्णाला मी सुद्धा हृदयात ठेवतो. उद्धवने सांगितलं, ठीक आहे.
पण तुला मैत्रेय सांगणार आहे, मी नाही. हरिद्वारमध्ये मैत्रेय आहेत, तिकडे जा, ते सांगते. विदुर सांगतो, उद्धव तू सुद्धा पॉलिटिशियन, तू सुद्धा राजनीतिज्ञ, मी सुद्धा राजनीतिज्ञ, आणि मला सांगायचं नसेल तर त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, बघ तिकडे बघ. अर्थात मी सांगणार नाही, हेच उत्तर ना तुझा. सांग, स्पष्ट सांग. विदुर, तू ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र स्त्रीमध्ये जन्मलेला, तुला भागवताचा अधिकार कुठे आहे? तू भागवत अधिकारी नाही म्हणून सांग ना, मी निघून जातो. पण हे तिकडे जा, इकडे जा, हे काय तर नाव सांगू नकोस. त्यावेळी उद्धव डोळ्यात पाणी आणून सांगितलं, नाही रे, तुझ्यासारखा अधिकारी दुसरं कोण आहे? श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय, ज्या घरी दुर्योधनाचे संपूर्ण पक्वान्न सोडून तुझ्या घरी आले कृष्ण, तू अधिकारी नाही का? पण जेव्हा श्रीकृष्ण मला भागवताचा उपदेश देत होते त्यावेळी मैत्रेयसुद्धा येऊन तिकडे बसले होते. मला आणि मैत्रेयांना त्याने भागवताचा उपदेश दिला. जेव्हा आम्ही दोघे निघालो त्यावेळी भगवंताने, कृष्णाने मैत्रेयाला सांगितलं, मैत्रेय इकडे, भागवत मी तुझ्यासाठी सांगितले नाही, तुझा उद्धार होणार निश्चित, पण हरिद्वारला जा, माझा परमभक्त विदुर तिकडे तुझ्याकडे येणार, त्याच्यापुढे भागवत सांगितल्यानंतर पुढे जायचं जा. पण विदुराला भागवत सांगेपर्यंत तू हरिद्वारमध्ये थांब. श्रीकृष्णाने सांगितले आहे तिथे मैत्रेय तुझे वाट बघत आहे, म्हणून तिकडे जा. विदुराने सांगितलं, उद्धव परत सांग. कृष्णाने काय सांगितलं? माझा भक्त, माझा परमभक्त. खरंच सांग रे, कृष्णाने मला भक्त सांगितलं का? खरंच सांग, कृष्णाने मला परमभक्त सांगितलं का? उद्धव सांगितलं, रे एक एकदाने दोनदा सांगितलं, माझा परमभक्त विदुर, माझा परमभक्त विदुर तिथे येणार, त्याला भागवत सांग. हे ऐकल्यानंतर संपूर्ण रोमांचन झाला विदुराला. डोळ्यातून आनंदाश्रू पडू लागले. काहीतरी विचित्र अनुभव होऊ लागला. भगवंताने मला भक्त म्हणून स्वीकारला आहे म्हणून तो अत्यंत आनंदित झाला. तो आनंद अनावर झाला. रडू आले. हंबरड करून जमिनीत लोळत जोराने रडू लागला. त्यानंतर उठला. मला कृष्णाने भक्त म्हणून सांगितलं म्हणून नाचू लागला. सर्व भक्तांच्या एकच आशा असते, देवाने मला भक्त म्हणून स्वीकारावे. अजून दुसरं काही नाही. एकदा स्वीकारला, आम्ही उद्धव झालो. तिथून पळून तो मैत्रेयांच्याकडे गेला. मैत्रेयांच्याकडून त्याने भागवताचा पूर्ण उपदेश घेतला. इतका देवांच्या जोडी राहून अत्यंत उद्धवासारखे व्यक्ती उद्धृत झाले. पण आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही सुद्धा देवाच्या जवळ जाऊ. पण जेव्हापर्यंत साधना पूर्ण होत नाही, जेव्हापर्यंत योग्यता पूर्ण प्राप्त होत नाही, तिथपर्यंत देवाच्या जवळ असून सुद्धा आम्हाला अज्ञान मोह येतो. सूर्य आहे, पण सूर्याच्या किरण घेण्याचे योग्यता नसेल तर उपयोग काय? साधना पाहिजे, कठोर साधना पाहिजे. जय विजय भगवंताचे द्वारपालक रोज भगवंताला बघणार आहे, पण त्यांची साधना पूर्ण झाली नव्हती. एक दिवस सनक सनंदन सनत कुमार भगवंताला भेटण्यासाठी आले, पण त्या दिवशी अहंकाराने जय विजयाने त्यांना अडवलं. भगवंताने सांगितलं, कोणाला आत पाठवू नका.
त्यावेळी शौनकाने सांगितलं, कोणाला याचा अर्थ काय आहे? जे आत येण्याचे योग्यता नाही त्यांना पाठवू नका. पण आम्हाला केव्हाही याला भगवंत दर्शन देतो, आम्हाला हे बंधन नाही. उद्या मी विद्यार्थ्याला बाहेर बसवितो, आत कोणालाही पाठवू नये. प्रवचन करायला त्याने अडवला तर कोणाला पाठवणं म्हणजे भागवताच्या संबंधित सोडून दुसऱ्या कामाला जे येतात त्यांना आत पाठवणं, तितकंच अर्थ नाही. आम्ही द्वारपालक आहोत. त्याने एकदा आत शिरायला प्रयत्न केला, त्याने अडवला, दुसऱ्यांदा अडवला, तिसऱ्यांदा अडवला. त्यावेळी शौनकादर्शेना राग आला आणि त्याने सांगितलं, 3दा तुम्ही अडवले आहेत, 3दा तुम्ही मनुष्यलोकात जन्म घ्या आणि दुष्ट दैत्य रूपाने तुम्ही आपलं जीवन जगा. इतकापर्यंत भगवंत आतच बसले होते. हे शाप झाल्यानंतर बाहेर आले. काय तिकडे गर्दी चालू आहे. भगवंताला बघून शौनक हे सर्व त्यांना नमस्कार केला. सनक सनंदन सनातन सनस्व जात, भगवंताला त्याने नमस्कार केला आणि सांगितलं, आमच्याकडून चूक झाली, क्षमा कर परमात्मा. पण जयविजयाने भगवंता नमस्कार केला नाही. इथे असून सुद्धा आम्हाला शाप देणारे लोक हे कोण, असं रागाने उभे राहिले होते. भगवंताने सांगितलं, काय केलं? तुझ्या वैकुंठाला येऊन सुद्धा रागाने तुमच्या द्वारपालकाला मी शाप दिला, हे ठीक नव्हतं. तुझ्याकडे येऊन हे राग द्वेष चांगला नाही, पण काय करू, आज सोडले नाही म्हणून राग आला. भगवंताने सांगितलं, तुमची चूक नाही, ही माझी चूक आहे. माझे सेवक तुम्हाला आज सोडले नाही म्हणून मी क्षमा मागतो. ही भगवंताची उदारता. मी क्षमा मागतो आणि तुम्ही जे केलं बरोबर केलं. हे त्यांना पहिल्यांदा असा शाप झाला नाही, ह्या दुसऱ्यांदा झाला. एक दिवशी लक्ष्मीला सुद्धा त्याने दोघांना अडवलं होतं. भगवंताने सांगितलं कोणाला सोडू नये म्हणून. तेव्हा लक्ष्मीने शाप दिला होता. तुम्ही त्या शापाचा दुसऱ्यांदा तुम्ही त्याचं उच्चारण केला, झालं. आणि हे पतित होणार, 3 जन्म असुर रूपाने राहणार. तेव्हा त्या दोघांना पश्चाताप झाला. भगवंताच्या पायी पडले, परमात्मा क्षमा कर, हा मनुष्यलोक नको आणि असुरजन्म सर्वथा नको. त्यांनी सांगितलं, ऋषी मुनींचे जे वचन राहतो ते वचन केव्हाही खोटा होत नाही. ऋषीणाम पुनराद्यानाम वाचम अर्थोनुधावत. ऋषी जसे सांगतात तो सत्य होत असतो. पण तुम्ही नमस्कार केल्यामुळे 3ही वेळी मीच येऊन तुम्हाला मारतो, संहार करतो, उद्धार करतो. तेच पहिले जन्मेत हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले. दुसरा जन्मात रावण कुंभकर्ण झाले. तिसऱ्या जन्मात शिशुपाला आणि दंतवक्र. 3ही वेळी भगवंताने त्यांना मारला. संदर्भ प्रश्न विचारतो परीक्षित राजा, सर्व ठीक आहे. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, रावण कुंभकर्ण हे सर्व ऋषींची मुले, ऋषीपुत्र. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू कश्यपाचे पुत्र. ऋषीपुत्र होऊन सुद्धा हे दुष्ट कसे झाले? हेरिडिटी, अनुवंशिकता कुठे गेली? आई वडील चांगले, मुलीचं चांगले असले पाहिजे. त्यावेळी शुकाचार्य सांगतात एक सूक्ष्म विषय आहे. पती पत्नी
देहसंबंध शास्त्रातून परमिटेड आहे. गर्भधारण अत्यंत आवश्यक आहे, पण त्याच्यासाठी एक वेळ आणि एक विशिष्ट तिथी हे सर्व बघितलं पाहिजे. केव्हाही काहीही नाही. रजस्वाला झाल्यानंतर पहिल्या 16व्या दिनं मात्र देह संपर्कासाठी अनुमती, दोष येत नाही. 16व्या दिनानंतर परस्त्री गमनाचा दोष येतो. इतकं सूक्ष्म आहे शास्त्र. आणि अमावास्या, पौर्णिमा, वैधृती, व्यतिपात इत्यादी दुष्ट योगसुद्धा निषिद्ध आहेत. आणि रात्रीचे 9 ते 12 दुसरे वेळ निषिद्ध आहे. अर्थात चांगले संतान होण्यासाठी काय पाहिजे हे भागवत सांगत आहे. अति सूक्ष्म रूपाने भागवत आले आहेत, मी संक्षेपाने सांगत आहे. एकदा दितीच्या घरी कश्यप आले होते. जेवण झालं, दुपारची विश्रांती झाली, संध्याकाळ होत आला. ते उठले संध्यासाठी. तेव्हा दितीच्या मनात विकृती उत्पन्न झाले. मला अजून 13 सवत आहेत. एका दिवशी तिकडे, एका दिवशी तिकडे, एका दिवशी परत माझे नवरा केव्हा माझ्या घरी येतात सांगू शकत नाही. त्यांच्या मागे पडले, मला गर्भधारण करून तुम्ही पुढे जा. कश्यपाने सांगितलं नाही, हे संध्याकाळची वेळ आहे. देवता लक्ष्मी शिवपार्वती घरी येण्याचा वेळ आहे. ह्यावेळी देवांचं पुढे दिवा लावणं, बाहेर तुळशीचा पुढे दिवा लावणं आणि देवांच्या स्वागतासाठी तयार राहणं हे सर्व केलं पाहिजे. हे सोडून आम्ही पतिपत्नी म्हणून विकृत संबंध करत असले तर हे योग्य नाही. पण संस्कृतमध्ये एक म्हण आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा. कामाची विकृती असणाऱ्यांना भय आणि लज्जा नसते. ते आग्रह करू लागले, त्यांचे कपडे घेऊन खेचू लागले. त्यावेळी कश्यपाने त्याची इच्छा पूर्ण केली आणि सांगितलं, अयोग्य वेळेत गर्भधारण केल्यामुळे तुझ्या पोटात 2 महान असुर जन्म घेतील. त्यानंतर त्याने परत क्षमा मागितल्यानंतर तुझा नातू भगवत भक्त होईल म्हणून सांगून ते निघून गेले. अर्थात अयोग्य वेळी गर्भधारण म्हणजे दुष्ट मुलांना, दुष्ट संततीला जन्म देण्याची आमची विकृती. त्याच्यासाठी लग्नाचा पूर्वी किंवा लग्न झाल्यानंतर योग्य शास्त्रज्ञांच्या पुढे जवळ जाऊन आम्ही कसे वागावे, आमचे वागणे कसे असावे, आम्ही चांगल्या मुलांसाठी, चांगल्या संस्कृतीसाठी काय करावं हे सर्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पहिल्यांदा ही शिक्षा गुरुकुलात मुलांना आणि मुलींना देत असे, पण आजकाल स्कूल कॉलेजमध्ये दुसरं काय देत नाही. आणि चांगली मुले, परत चांगली बायकोसुद्धा पाहिजे, चांगला नवरासुद्धा पाहिजे. चांगली बायकोसाठी काय केलं पाहिजे? भागवतात संदर्भ आहे, ब्रह्माचे मानसपुत्र, त्यांचं नाव कर्दम. त्याने 10,000 वर्ष तपस्या केली. ते कृतयुगात होते, 1,00,000 वर्ष जिवंत राहत होते. 10,000 वर्ष म्हणजे 100मध्ये 10 वर्ष भगवंताची तपस्या केली. त्यानंतर भगवंत प्रत्यक्ष झाले, विष्णू प्रत्यक्ष झाले. कर्दम प्रजापती काय पाहिजे तुला? कर्दम पूजा सांगतात 10,000 वर्षानंतर मला एक चांगली बायको पाहिजे.
आजकालचे मुले हसतील, काय मूर्खपणा आहे. बायकोसाठी 10,000 वर्ष तपस्या कशाला? एक 10-20 मुलींना बघायचं, ज्यांच्या पगार जास्त आहे, हुंडा जे जास्त देतं, लग्न करायचं नाही. पती-पत्नी संबंध अनेक जन्मापर्यंत राहणार आहे. आमची साधना व्हायची असले तर ते साधनेला योग्य पत्नी पाहिजे, तसेच योग्य नवरासुद्धा पाहिजे. योग्य पत्नी पाहिजे म्हणून तपस्या केली पाहिजे, देवधर्म केले पाहिजे, व्रतनियम उपवास केले पाहिजे. चांगली बायकोसाठी सुद्धा भगवंतानं विचारला, बायकोसाठी 10,000 वर्ष तपस्या? त्यांनी सांगितलं, देव तुम्हाला माहीत आहे, जन्म जन्मांतर आमची साधना होणार आहे. साधनेसाठी हा जीवन रथ आहे. जीवन रथाचे 2 चाक, पती आणि पत्नी, दोन्ही चाक समान आहे. योग्यच वेळी समान योग्यतेने चालत आहे, गाडी पुढे जाते. एक चक्र सांगतो मी पुढे जाणार नाही, आणि एक चाक सांगतो मी पुढे जाणार, तेव्हा गाडी उलटा होणार. आमचे संसार असेच उद्ध्वस्त होतात. योग्य संबंध नसल्यामुळे भगवंताने सांगितलं, ठीक आहे, तपस्या केलीस ना, परवा माझा मानसपुत्र स्वयंभू म्हणू, त्याला 3 कन्या 2 पुत्र आहेत. त्याचे दुसरी कन्या देवहूती तुझ्यासाठी अत्यंत योग्य आहे, आणि मनु संबंध घेऊन तुमच्याकडे येणार. काही विचार न करता देवहूतीशी तू लग्न करून घे, त्याला योग्य पत्नी आहे. पण तू केलेले 10,000 वर्षाचा ह्या तपस्येला फक्त बायको दिला तर ते कमी झाले. मीच तुझ्या घरी अवतार घेईन आणि माझ्या आईला उपदेश देण्याचा निमित्ताने संपूर्ण जगाला मी तत्त्वज्ञान सांगेन. भगवंताने हे 2 वर दिले. 2 दिवसानंतर मनु आपल्या मुलीला, मनु आणि शतरूपा हे पहिले मनुष्य स्त्री, त्यांची मुलगी देवहूती, तिला घेऊन कर्दम प्रजापतीच्या आश्रमात आले. आणि मनुने सांगितलं, माझे वडील ब्रह्माने सांगितलेलं आहे, माझी मुलीला तुम्हाला देऊन लग्न करावं. त्यावेळी कर्दम प्रजापतीने सांगितलं, बघा, तुमच्या इतकं श्रेष्ठ मनु तुमची मुलीशी लग्न माझं भाग्य आहे. पण भाग्य आहे म्हणून पत्नीला योग्य रीतीने बघणंसुद्धा हा पतीचा कर्तव्य आहे. पण मी ऋषी, माझे आश्रम आहे, या आश्रमात अत्यंत कठीण जीवन आहे. तुम्ही राजर्षी, राजासारखे सुखी राहणार आहे. तुमची मुलगी तो राजघरात वाढलेली, हंसतुलिका तल्पात वाढलेले, आणि माझा आश्रम, मला 10,000 वर्ष तपस्या करायची आहे. 12 वर्ष, 10,000 नाही, 12 वर्ष तपस्या करायची आहे. संपूर्ण आश्रमाची जबाबदारी, इतक्या लोकांच्यासाठी जेवण बनविणे, इतक्या लोकांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करणे, सगळे कठीण काम आहेत. ह्याच्यासाठी तुमची मुलगी तयार असेल तर मी स्वीकारतो, तयार नसेल तर उपयोग काय होणार आहे. मुलीचा सुद्धा अभिप्राय विचारा. आमच्याकडे सांगतात, हिंदूमध्ये काय मुलींचा विचार करत नाही, कोणाला दिलं टाकलं असा नाही. लग्न म्हणजे आमचा नसतो, मुलीचा मुलाचा असतो. त्यांचा अभिप्राय आम्ही ऐकलंच पाहिजे. त्यांचे मन असेल तरच त्यांच्याशी लग्न केलं पाहिजे.
समजत नसेल तर समजावून सांगितलं पाहिजे. त्यावेळी मनू आणि शत्रुपाने काय सांगितलं, आम्ही आमच्या मुलीला एकच विषय शिकवला आहे, तू जिथे जाशील तिथे त्या एकरूप होऊन राह. ज्या घरी जाशील, गरीब असो श्रीमंत असो आणि निष्ठावान असो कसेही असो, त्या घरात तो एकरूप झाली पाहिजे. हेच शिकवण आम्ही दिलं आहे. आमची मुलगी योग्य रीतीने राहणं. लग्न करून ते निघून गेले. त्यानंतर ते तपस्याला बसले कर्दम प्रजापती. राजवाड्यात आपलं बालपण काढलेले देवहूती अत्यंत कठीण आश्रमाचं जीवन स्वीकारले. माझा पती उन्नतीसाठी तपस्या करीत आहे, मी सर्व बघीन. आजच्या असंस्कृत मुली असेल तर तुम्ही तपस्या करीत राहा, मी घटस्फोट देते, निघाली चालले. हा घटस्फोट आमच्या संस्कृतीत नाही. समजून घेणे, त्याच्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. तिने सर्व केलं. 12 वर्ष झाल्यानंतर कर्दम प्रजापतीने एक सिद्धी प्राप्त झाली. डोळे उघडून बघतात, पहिले जसे आश्रम होता त्याच्याहून अत्यंत सुरक्षित, सुव्यवस्थित, प्रत्येककडे एक व्यवस्था दिसत होती. अत्यंत आनंद झाला. परत बघतात, आश्रमाच्या दारातून देवहूती एक कलश आपल्या काठीवर, दुसऱ्या डोक्यावर ठेवून पाणी आणत आहे. तोंडावर अद्भुत तेज आहे, पण शरीर एकदम अशक्त झाले आहे. 12 वर्ष सतत काम करून करून राजकुमारी आज एकदम निःशक्त दिसत आहे आणि देहात काही शक्ती नाही असं वाटत होता, पण तोंडात विशिष्ट तेज होता. त्यांच्या मनात आला, देवहूतीनं आपला कर्तव्य केले आहे, पतीच्या रूपाने माझंसुद्धा कर्तव्य झालं पाहिजे. मी काही केलं नाही, मी करतो आता. अर्थात पती पत्नीने परस्परांची काळजी घेतली पाहिजे. परस्परासाठी ते जिवंत राहिलं पाहिजे. त्यांनी हाक मारली, देवहूती इकडे. देवहूती आश्चर्याला, तपस्यातून माझे नवरे जागले, ठीक आहे. आली, नमस्कार करून बसले. देवहूती, किती महान त्याग केलीस तू. 12 वर्ष स्वतःच्या शरीराला झिजवलीस आणि आश्रमाला सुरक्षित ठेवलीस. तुला काय पाहिजे सांग, मी सर्व देईन. मला सिद्धी प्राप्त झाली आहे, जे पाहिजेच ते सांग. देवहूती सांगते, मला काय नको, अत्यंत सुखी आहे. इतके श्रेष्ठ सिद्ध व्यक्तीची बायको मी, माझे नवरे सिद्ध आहेत, अजून मला काय पाहिजे. याच्यातून श्रेष्ठ मला काय पाहिजे. पतीची उन्नतीतच पत्नीची उन्नती असते, पत्नीच्या उन्नतीतच पतीची उन्नती असते, परस्पर आहे. मला सर्व व्यवस्थित आहे. नाही, तुला मला काही तर द्यायचंच आहे, माग. त्यानंतर देवहूती सांगते, बघा, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तपस्याला बसले. प्रत्येक विवाहित स्त्रीची एक चांगली इच्छा असते, मी गृहिणी संततिवान बनली पाहिजे, मला मुले मुली. हा आपली संस्कृती पुढे घेऊन जायची आहे. आणि जे काय आमची
हेरिडिटी आहे, आनुवंशिकता आहे, त्याला वाढवायची आहे. प्रत्येक स्त्री सांगते की चांगले मुले पाहिजे, मुली दोघे. ती इच्छा माझ्यात आहे आणि तुमची तपस्या आणि माझ्या संतानाची इच्छा जुळत नसले तर ते सुद्धा मला नको आहे. तुमची उन्नती मला पाहिजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तयार हो, आम्ही संतान प्राप्त करू. देवते सांगितलं नाही. तपस्या करीत करीत तुम्ही अशक्त झाला आहात. मी काम करून मी अशक्त झाली आहे. पती पत्नी अनारोग्याने युक्त असेल तर जन्मणारे मुले रोगीच उत्पन्न होतात. तशा वेळेत संतानच घेऊ नये. तुम्ही पहिल्यांदा काही दिवस चांगलं खाऊन पिऊन आरोग्यवान व्हा. मी सुद्धा आरोग्यवान होते, त्यानंतर आरोग्ययुक्त संतान प्राप्त करू. आणि कर्दम हसले, उठले. देवते चल. तिथेच बिंदू सरोवर म्हणून सरोवर अजूनसुद्धा अत्र सिद्धपूरमध्ये तो सरोवर आहे. त्या सरोवरात त्याने माने अभिमंत्रित करून त्या सरोवरात पाणी घातले आणि पत्नीला घेऊन पाण्यात बुडले. जेव्हा वरती आले संपूर्ण आरोग्यवान. हा कर्दम प्रजाती 20 वर्षाचे रसरसीत युवक आणि ती 16 वर्षाचे रसरसीत युवती. अत्यंत आरोग्यपूर्ण, अत्यंत परिपूर्ण. त्याने असा एक विमान तयार केला. त्या विमानात एकच फ्लोर नाही, 9 फ्लोर होते, 9 माळे. 9 माळ्याचं विमान अजून कोणी तयार नाही केला, पण 9 माळे होते. आणि प्रत्येक माळ्यात सर्व सुखसंपत्ती, दास दासी आणि वनविहार करण्यासाठी गार्डन, सरोवर, नौकाविहारासाठी, जलविहारासाठी सगळी व्यवस्था. बसून बसून जे पाहिजे सर्व भेटणार, असे 9 माळे. आणि तो विमान कसा होता? पाहिजे तर आकाशात उडत होता, नाहीतर पाण्यात सबमरीन सारखं पाण्यात जात होता, नाहीतर जमिनीवर उभा राहत होता. त्यावेळी कर्दम प्रजापतीने विचार केला, एका शरीरात 9 माळ्याचं सुख प्राप्त करू शकत नाही, म्हणून स्वतःच्या पत्नीला 9 रूप दिले, स्वतः 9 रूप दिले. त्या 9 रूपाने ते सर्व सुख भोगू लागले. भागवतात एक संदर्भ येतो. आजकाल शाळेत मुलांना आम्ही विचारलं तर पृथ्वी गोल आहे याचं संशोधन कोणी केलं? सांगतात कोपर्निकस. शाळेत हे सांगतात आणि विज्ञानाचं पुस्तकमध्ये येत आहे कोपर्निकसनी शोधून काढला. त्या कोपर्निकसच्या 10,000 वर्षापूर्वी त्या भागवताच्या 3य स्कंदात एका सकाळ पृथ्वीहून बाहेर आकाशात विहार करत होते. त्यावेळी कर्दम प्रजापती देवहूतीला सांगतात, देवहूती बघ आमची पृथ्वी कशी चेंडूसारखे दिसत आहे, गोल चेंडूसारखं. पृथ्वी गोल आहे म्हणून 10,000 वर्षापूर्वी भागवतात लिहून ठेवला आहे. आणि आता सूर्याचा प्रकाश, सोनेरी प्रकाश पडलेले आहे. आमची पृथ्वी सोन्याचे चेंडूसारखे दिसत आहे. हे वाक्य भागवताच्या 3ऱ्या स्कंदात येतो. आणि हा सुख प्राप्त करीत करीत त्यांना 9 कन्या उत्पन्न झाल्या. जेव्हा कन्या उत्पन्न झाले कर्दम प्रजापती चिंतित झाले. त्याच्याला म्हणजे कन्यांना वाढविणे म्हणजे हा एक तपस्याच असतं.
कशाला? कन्या ही दुसऱ्यांना देणारी वस्तू, दान देणारी वस्तू. दान देणारी वस्तू अत्यंत परिशुद्ध असली पाहिजे. माझी मुलगी कोणत्याही दृष्टीने अपवित्र होऊ नये, शारीरिक, मानसिक, बौद्धिक. दान देणारी वस्तू विकृत असेल तर पाप येतो. कन्यादान करायचं असेल तर ती कन्या योग्य रीतीने, गुणवान रीतीने तिला वाढवलं पाहिजे. डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे सर्व करीत करीत माझी तपस्या मागे पडतो. म्हणून त्याने देवहूतीला सांगितलं, देवहूती, तुझे मुले, नातू, त्यांचे नातू पर्यंत बसून खाल्ले तरी सुद्धा कमी होणार नाही इतकी संपत्ती देतो. तू मुलींना बघ, मी तपस्याला निघालो. देवहूती सांगते, तुमची इच्छेच्या विरुद्ध मी जाणार नाही. पण तुम्ही एक सांगितलं होतं की बघ, माझी तपस्याने भगवंत तुझ्यासारख्या बायकोला दिलं आणि आमच्या घरी देव जन्म घेणार आहेत म्हणून तुम्ही सांगितलं होता. अजून भगवंत अवतार घेतला नाही. तुम्ही गेले तर अवतार कसे घेणार? कर्दम प्रजाने सांगितलं, ठीक आहे, भगवंताचा अवतार होईपर्यंत मी राहणार, नंतर मी निघून जाणार. काही वर्षानंतर कपिला एक मुलगा, भगवंत स्वतः त्यांच्या घरी प्रत्यक्ष झाले. शंख, चक्र, गदा, पद्म रूपाने प्रत्यक्ष झाले आणि सांगितलं, तुमच्या तपस्येच्या अनुसार तुमच्या घरी मी अवतार घेत आहे आणि तुमचा उद्धार करेन. त्यावेळी दोघांनी त्यांची प्रार्थना केली. नंतर कर्दम प्रजापती सांगतात, मला तपस्येला जायचं आहे, अनुमती दे परमात्मा. परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे, आईला मी सांभाळतो, आईला उपदेश देण्याच्या निमित्ताने जगताला तत्त्वज्ञान देतो. परीक्षित सांगतात, शुकाचार्य थांबा, एक प्रश्न आहे. तपस्या कशासाठी असते? भगवत प्राप्तीसाठी. आणि भगवंत घरीच आले आहेत, ते कशाला निघून गेले? कर्दम प्रजापती पहिल्यांदाच देवतेला सांगितलं होतं, बघ, भगवंत आमच्या घरी अवतार घेतला. पहिल्यांदा चतुर्भुजधारी दर्शन देणार, नंतर बालरूपाने राहणार. आम्ही त्याच्या मोहात पडून, हा माझा मुलगा, हे माझं ऐकलं पाहिजे, हे असं कर रे, तसा करू नको, रडू नको, ते करू नको, हे करू नको. भगवंताच्या जोडी काय व्यवहार केला पाहिजे, उलटाच होणार आहे. माझ्या मनात चतुर्भुजधारी जो भगवंत आहे तोच मनात मला स्थिर राहायला पाहिजे, म्हणून मी निघून जातो, पुत्राचा मोहात पडत नाही. भगवंताने अनुमती दिली. हे योग्य आहे का? हा, योग्य आहे. एक कथा आहे पुराणामध्ये. एक बिल्वमंगल नावाचे परमभक्त व्यक्ती, पण जन्मापासून आंधळे, जन्मांध, पण भगवत भक्त. त्यांच्या घराच्या नंतर पुढे गेल्यानंतर एक लहानसा जंगल, त्याच्यानंतर नदी, नदीच्या काठी विष्णू मंदिर. त्यानं लहानपणीपासून तिथे जायचं, रोज दर्शन घेतलं पाहिजे. दिसत नव्हता, पण तिकडे गेल्यानंतर अनुभव येत होता. वर्ष निघत गेले. त्यांना वय झाला 80-85 वयस आला. केव्हा केव्हा तर जाताना पडत होते, काय तर लागत होता. घराच्या लोकांना सांगितलं तरी सुद्धा ऐकले नाही. त्याने नातूला सांगितलं, रोज घेऊन जा रे आजोबांना आणि घेऊन ये, दर्शन करून घेऊन आण. पण भगवंत कशा परीक्षा घेतात. एक दिवशी नातू गेला,
मरून गेला. घराच्या लोकांनी त्यांना सांगितलं नाही, सांगितलं तर ते अत्यंत दुःखी होतील म्हणून. दुसरे दिवस निघाले. घराच्या लोकांनी सांगितलं, एकटे कसे जाणार? एकटे मी कुठे जातो? नातू माझ्याजवळ येणार आहे. नातू बाहेरगावी गेला. नाही, मला सोडून जाणार नाही, मी जातो. नातू मला हात पकडणारच. घराबाहेर आले. जंगल सुरू होतांच्या झाल्यानंतर नातूचं नाव घेऊन, ये रे, लवकर लवकर ये रे, हात पकड, देवाकडे घेऊन जा. एक बालक आला, चला आजोबा, घेऊन जातो. मंदिरपर्यंत घेऊन जात होता, सोडत होता. 2 महिने झाले. घराचे लोक विचारू लागले, एकटे कशाला जाता? कुठेतरी पडलात का? रे नातू रोज मला घेऊन जातो, एकटे कुठे मी जातो? पण काही दिवस झाले, नातू जेव्हा माझा हात पकडतो, काहीतरी रोमांचन होतो, काहीतरी विशिष्ट अनुभव येते, मला अनुभव येतो. लोकांना सांगितलं, काय तर वयस्कर जरा म्हणून काय तर बेडेपणा असता असेल. 2-4 दिवसांनी नंतर आजोबांनी त्या बालकाला सांगितलं, अरे नातू, इतका दिवस हात पकडून घेत होता, मला काय अनुभव येत नव्हता. आता 2 महिने झाले, हात पकडला की अत्यंत आनंद होतो, अत्यंत संतोष होतो, शरीर रोमांचित होतो. तुला बघण्याची इच्छा मला झाली आहे. बालकाने सांगितलं, ठीक आहे, मला बघायची इच्छा आहे का? आहे रे, पण कसे बघू? त्याने त्यांच्या डोळ्यावर हात फिरवला. बघा, बिल्वमंगल बघतो, पुढे चतुर्भुजधारी भगवंत उभे आहे. त्याने सांगितलं, तुझा नातू जाऊन 2-2.5 महिने झाले, तुझी भक्ती म्हणून मीच तुझा हात पकडून घेऊन जात होता. तुझी भक्तीने मी प्रत्यक्ष झालो आहे. मला बघ, तुला काय वर पाहिजे माग. एक 20-25 मिनिट त्यांना बघतच होता. त्यानंतर सांगितलं, देव तुम्ही सांगितलं म्हणून वर मागतो, पहिल्यासारखा मला आंधळाच करा. तेव्हा सांगतात की विचित्र, सर्व डोळे पाहिजे, डोळे पाहिजे, डोळे पाहिजे म्हणतात, आणि तू परत मला आंधळा कर म्हणून सांगत आहात. हा रे भगवंत, बरोबर आहे रे, मी डोळ्यातून जगातलं जे काय वाईट गीट आहेत बघितलंच नाही, जन्मांध. पण ऐकून माहीत आहे जगात वाईट जास्त आहे, चांगलं फार कमी आहे. पण ती वाईट बघितलंच नाही. मी बघितलं फक्त तुला. परत आंधळा केलं तर माझ्या डोळ्यात तू फक्त एक असणार, दुसरं काही नसतो. मला दुसरं जग नको आहे, तूच पाहिजे. अर्थात देवाला प्राप्त करणारे सांगतात, तूच पाहिजे, दुसरं काही नको. एक दिवस 7 वर्षाचा झाला होता. देवहूती आणि कर्दम प्रजापतीत अवतार घेतलेला भगवंताचा आईवडिलांनी त्याचं नाव ठेवलं होतं कपिल. क म्हणजे सुख, पाय येते, आम्हाला सुख देतो आणि आलेले सर्व दुःख नष्ट करतो, कपिल. कम पाय येते, लीने येते, दुःखाने येते, कपिला. 7 वर्ष झाले होते. त्यावेळी एक झाडाखाली बसला होता आणि त्यावेळी त्याची आई तिकडे आली, त्याच्या तिकडे आली. बाळ कपिल, आई सांगा काय पाहिजे? माझ्या मनात अनेक प्रश्न घोळत आहेत रे, त्या प्रश्नांचं उत्तर मला भेटले नाही. त्या प्रश्नांचं उत्तर तू समाधान करशील असा विश्वास आहे. प्रश्न विचारू काय रे? आई, तुझ्या प्रश्नांना उत्तरच्या निमित्ताने जगाला तत्त्वज्ञान देण्यासाठीच माझा अवतार आहे, ज्ञान देण्यासाठीच अवतार आहे. विचार. त्यावेळी विचारते,
हा मन केव्हा तृप्त होईल सांग. माझा इतका सुख प्राप्त करणारे जगात कोणी नाही. 9 शरीर घेऊन 100 वर्ष मी आणि माझे नवरा विमानात अत्यंत सर्व सुख प्राप्त केलं, पण तरीसुद्धा मन तृप्त नाही रे. हे मन कसे तृप्त करायचं? निर्विण्णा नितराम भूमन असत इंद्रिय तर्पणा. परमात्मा ह्या इंद्रिय अजून पाहिजे मागत आहेत. यांना तृप्त करीत 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 मी दमून गेली आहे. काय तर सांग, माझ्या इंद्रियानं अर्थात इंद्रियांचा स्वामी मनाची तृप्ती कशी करायची? कपिल हसतात. आई, तुझा प्रश्नच चुकीचा आहे. आई सांगते, कशाला चुकीचा आहे? अनुभव मन घेत नाही, जीवात्मा घेतो. तृप्ती अतृप्ती मनाला नसतो, तृप्ती अतृप्ती जीवाला असते. मन एक साधन आहे. मन सुद्धा जड आहे. जडाला तृप्ती अतृप्ती नसतात. ही कुर्सी आहे. रोज जेवण दिल्यानंतर एकदा काम सांगते का मला तृप्त झाला म्हणून? नाही ना. तसे आत्माची तृप्ती केली पाहिजे, मनाची नाही. मन साधन आहे. म्हणून आत्मतृप्ती कशी होईल असा प्रश्न विचार. ठीक आहे, सर्व सुखदुःखाचा मार्फत मनाच्या मार्फतच होतात. म्हणून मनसुद्धा प्रमुख इंद्रिय आहे. त्या मनात जे येतो ते आत्मापर्यंत पोचतो. मन म्हणजे कॅमेरा. कॅमेरा कुठे 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 फिरवाल ते सर्व मनात येतो. त्याच्यामध्ये चांगला येतो, वाईट येतो, सर्व येतो. पण आमच्या कॅमेरामध्ये चांगलाच आला पाहिजे, वाईट येऊ नये. काय केलं पाहिजे? जिथे चांगलं आहे तिथे जाऊन फोटो काढला पाहिजे. जिथे वाईट नाही आहे तशी जागेत गेलं पाहिजे. मनरूपी कॅमेऱ्याला तशी जागा कुठे भेटते? तेव्हा सांगतात सज्जनांचा संगतीत राहा. भगवत भक्तांच्या संगतीत राहा. ते भगवत भक्त चांगलेच विचार करतात, चांगलेच वार्ता करतात आणि देवाचे बघण्याचा प्रयत्न करीत असतात. तुझ्या मनाला वाईट वस्तू दिसतच नाही. त्यामार्फत आलेले त्याला जीवात्म्याला चांगलंच भेटतं. म्हणून सज्जनांची संगती कर. तेव्हा विचारतं सज्जन म्हणजे कोण? बोर्ड लावलेले असतात का मी सज्जन आहे म्हणून? नाही. तेव्हा सांगते 10 लक्षण सांगते. तितिक्षव कारुणिकः सुहृदः सर्वदेहिनः अजातशत्रवशान्तः साधवः साधुभूषणः मयि एकांत भावेन भक्तिं कुर्वन्ति दृढाम्. सज्जन पहिला सहनशील असतात, पेशन्स, सहनशील असतात. म्हणून भागवत सप्ताह आम्हाला सहनशील शिकविते. 2 तास एकत्र पहिल्यांदा बसा, नंतर बघू. 2 तास एकत्र बसण्याचं शिका. हे फार कमी आहे. खरं म्हणजे भागवत सप्ताह म्हणजे शक्ती असेल तर आम्ही करायला तयार आहोत. सकाळी बरोबर 7ला सुरू झालं पाहिजे आणि 12:30पर्यंत कंटिन्यू. 5.5 तास, अर्धा तास विश्राम म्हणजे भजन करण्यासाठी. परत 1 ते 5:30, परत 4.5 तास, रोज 10 तास भागवत सांगणारा पाहिजे आणि बसणारे पाहिजे. हे भागवताची सप्ताहाची रीती आहे.
आणि संध्याकाळी 6-6:30च्या नंतर जेवण फराळ जे काय ते. म्हणजे सहनशीलता, एकत्र बसायलाच एका पहिल्यांदा 1 मिनिट बसतो, उठतो, परत दोन चार काय तर वाचतो, परत उठतो. ही चंचलता मनाला साधना करण्यासाठी योग्य होत नाही. तितिक्षवा, पहिला गुण तितिक्षा, सहनशीलता. दुसरा करुणा, दुसऱ्यांच्यावर उपकार करू. माझ्याकडे विद्या आहे, दुसऱ्यांना देऊ. माझ्याकडे पैसे आहे, दुसऱ्यांना देऊ. माझ्याकडे पोषण करायची शक्ती आहे, पोषण करू. माझ्याकडे अध्ययन करण्याची शक्ती आहे, ते अध्ययन दुसऱ्यांना सुद्धा प्रयत्न करू. जे माझ्याकडे आहे ते सर्वांच्याकडे असले पाहिजे. ही भावना जी आहे, ह्या भावनेला करुणा असे म्हणतात. सुहृदः सर्वदेहिनां, जगाचे मित्र झाले पाहिजे. जगाचे मित्र, जगाला उपकार करणारा. काय आम्ही जगाचा उपकार करू शकतो का? अरे घरी 1-2 मुले 1-2 मुली हे सुद्धा पूर्ण बघायला होत नाही. त्यांचा उपकार करू शकत नाही, जगाचा उपकार कसे काय करू? शास्त्रात ती विधी सांगितलेली आहे. विधी सांगते, पुरुषाने सकाळी आंघोळ करून संध्यावंदन करा आणि कृष्णार्पण म्हणून देवाला अर्पण करा 108 गायत्री मंत्र. त्या पुण्याने 1000 लोकांचं पोट भरतो, 1000 लोकांना अन्न भेटतो. मी घरी केलेले एक संध्यावंदनाचा पुण्याने 1000 लोकांचं पोट भरतो. जगाचा उपकार झाला नाही का? विधीपूर्वक षोडशोपचार पूजा करून कृष्णार्पणमस्तु. कशाला? म्हणजे आम्ही संध्यावंदन झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर एक श्लोक सांगतो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वे भवन्तु सुखिनः, जगात सर्व सुखी व्हावेत. मी माझे बंधू असे नाही. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्व आरोग्यवान व्हावेत. आणि सर्वे भद्राणे पश्यन्तु, सर्वांच्या जीवनात मंगलच अनुभव झाले पाहिजे. कोणीही दुःखी होऊ नये, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. घरात पूजा करून ही प्रार्थना केली तर 10,000 लोकांना जेवण भेटतं. आमच्या पुण्याने 10,000 लोकांचा पोट भरतो. हा जगाचा उपकार नाही का? त्यानंतर वैश्वदेव, पूजा झाल्यानंतर वैश्वदेव केले पाहिजे. रोज काही आहुती दिली पाहिजे. तो वैश्वदेवाने, विश्वदेवता संतुष्ट होतात आणि संपूर्ण जगाला ते चांगले योग्य पाऊस, योग्य रीतीने बिया इत्यादी देऊन संपूर्ण जगाला अनेक धान्याने भरून सर्वांचं पोट भरतात विश्वदेवता. त्यानंतर ब्रह्मयज्ञ, ब्रह्मयज्ञात देवतर्पण आहे, देव संतुष्ट होतात. आणि त्यानंतर आचार्य तर्पण आहे, त्यानंतर ऋषी तर्पण आहे, त्यानंतर पितृतर्पण आहे. देवतर्पणाने जग सुखी होतो आणि ऋषी तर्पणाने जगाला चांगलं तत्त्वज्ञान भेटतं. आणि आचार्य तर्पणाने गुरुपरंपरा शाश्वत राहतं. पितृतर्पणाने प्रत्येक घर सुखी होतो. त्यानंतर बलिहरणाने एका मुंगीपासून सर्व प्राणी सुखी होतात. रोज एक आचारवान व्यक्ती संध्यावंदन, देवपूजा, नैवेद्य, वैश्वदेव
त्यानंतर ब्रह्मयज्ञ, बलिहरण, हे 5 करीत असेल तर जगाचा उपकार होतो. सज्जन लोक हे करतात. सज्जन लोक संध्या सोडत नाही, देवपूजा सोडत नाही, वैश्वदेव सोडत नाही. भगवंत जे काय माझ्याकडून तू करून घेतला त्यामुळे सर्वे भवन्तु सुखिनः. इतकी उदारता, इतकी उदार संस्कृती जगात कुठे आहे मला सांगा. भेदभाव करणारे दुसरे लोक आहेत आमचे, आणि सनातन संस्कृतीमध्ये भेदभाव नाही. हे सज्जनांचं तिसरं लक्षण आहे. सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः. कोणाचे शत्रुत्व करत नाही. हे कोणीही माझे शत्रू नाही, सर्व माझे मित्र आहेत. ही भावना मनात बाळगतात, कोणाचे वाईट करत नाही. त्यांच्यावर कोणता वाईट परिणाम सुद्धा होत नाही. शांत. मी देवावर विश्वास ठेवला आहे, माझा चांगलाच होईल. जे काय जीवनात येतात केव्हा केव्हा तर अंगात खाज आली तर खुजली केली पाहिजे, तसे कष्ट येतात जातात. हा विश्वास देवात ठेवून राहतात. शांत. कारुणिकः शांतः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शांतः साधवः साधुभूषणः. ते साधू असतात. दुसऱ्यांच्यावर अन्याय होऊ देत नाही आणि स्वतःच्यावर अन्याय होऊ देत नाही. अन्यायाच्या विरुद्ध सर्वदा झगडत असतात आणि फक्त माझे विचार करतात. माझ्या ग्रंथांचे, माझी महिमा असलेल्या ग्रंथांचा अध्ययन करतात. मयि अनन्य भावेन भक्तिं कुर्वन्ति दृढां. माझ्यावर अत्यंत भक्ती, श्रेष्ठ भक्ती करतात. आणि बोलले तर माझ्याविषयी बोलतात, नाचले तर माझ्या नावाने नाचतात, माझ्या स्मरणाने अत्यंत पुलकित होतात, आनंदित होतात, आनंदाश्रू वाहतात. असे व्यक्ती सज्जन म्हणून समजून घ्या. सज्जनांच्या सहवासाने आमचं मन परिशुद्ध होतो. सज्जनांच्या उपदेशाने आम्ही योग्य निष्काम कर्म करायला सुरू करतो. सज्जनांच्या संगतीने भगवंताची महिमा आम्ही जाणून घेतो. त्यानंतर भगवंताला संतुष्ट करण्यासाठी त्याच्याविषयी अनेक ग्रंथ अध्ययन करून त्याची महिमा जाणून घेतो. त्यानंतर भगवंताच्यामध्ये इतकं उपकार करणारा भगवंत, ह्याला सोडून मी राहत नाही म्हणून दुसरं काही नको, फक्त भगवंत पाहिजे म्हणून वैराग्य उत्पन्न होतो. हे ज्ञानभक्त वैराग्यच आमची साधना बघून देव आपला दर्शन देऊन आम्हाला उद्धृत करतात. कपिल सांगतात, आई हे जे मी विधान सांगितलं ह्याला सोडून दुसरा तत्वज्ञान नाही. हा मार्गच एष निष्कंटक पंथा. ह्या मार्गाने गेल्यानंतर कुठेही अडथळा येणार नाही. कंटक नाही त्या मार्गात. आणि देव निश्चित रूपाने प्राप्त होतो, देवदर्शन होतो आणि देव स्वतःच्या जवळ आम्हाला ठेवतात. आई मुलगा सांगितला म्हणून तिरस्कार करू नकोस. मी भगवंत आहे, तुझा मुलगा नाही. हे तत्त्वज्ञान जगात सांख्य तत्त्वज्ञान म्हणून जगात प्रसिद्ध होईल आणि हे ज्ञान प्राप्त करणारे व्यक्ती भगवंताचे प्रिय होणार आहे. तितके सांगून तो निघून गेला. अर्थात सज्जनांचे भगवंतांची संगती विदुर उद्धव, पण भगवंताच्या संगतीत राहून क्रोध, अधिकार, अहंकार, जय विजय, अयोग्य वेळी देहसंबंध,
असुरांची उत्पत्ती, तपस्या करून योग्य पत्नी योग्य पती, तो कपिलासारखे अत्यंत उत्तम व्यक्तीचा जन्म, हे सर्व भागवतातले प्रमुख भाग आहे. खरं म्हणजे कपिलोपदेशाला मी एकदा 1 महिना पूर्ण रोज 2 तास कपिलोपदेशाचा अर्थ सांगितला होता, पण सप्ताहाच्या वेळेत पूर्ण वेळ सांगू शकत नाही. ह्याचं सार मी तुम्हाला सांगितलं, ते संक्षेपाने सांगितलं. भगवंत करुणासमुद्र आहे. ते भक्तांचे वय बघत नाही, भक्तांची जाती बघत नाही, भक्तांचे पुरुष स्त्री काही बघत नाही, फक्त भक्ती बघतात. असा भक्तीने भगवंताला प्राप्त केलेला हा 5 वर्षाचा मुलगा ध्रुव. ध्रुवाचं विवरण येतो 4थ्या स्कंदामध्ये. उत्तानपाद हा मनुचाच मुलगा, देवहूतीचा मोठा भाऊ. त्याची 2 पत्नी, एक सुनीती आणि एक सुरुची. सुरुची महास्वार्थी, माझाच झाला पाहिजे, सर्व मलाच पाहिजे. आणि राजाला सुद्धा आपल्या घरातच ठेवत होते. हळूहळू राजा सुनीतीपासून दूर झाला, पण सुनीतीने वाईट म्हणून अनुभव केले नाही. माझा दैव, माझे भाग्य, माझे कर्मानुसार मला फल भेटत आहे. अत्यंत आनंदाने भगवत ध्यानात ते रमायचे, संसाराकडे लक्षच नव्हता. त्याला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव होता ध्रुव. सुरुचीचा मुलगाचं नाव होता उत्तम. एक दिवशी ध्रुव खेळत खेळत राजमहालात गेला. तिथे सिंहासनावर उत्तानपाद बसले होते आणि त्याचा दुसरा मुलगा उत्तमला आपल्या मांडीवर घेऊन खेळत त्याच्यावर प्रेम करत होते. ध्रुव बघितला, वडील मी आलो, मला सुद्धा तुमच्या मांडीवर घ्या. तो त्याने घेतला, मांडीवर बसवून घेतलं. पण हे बघून सुरुचीला आवडलेला नाही. सुरुची विचार करते, हा ध्रुव मोठा मुलगा आहे, या ध्रुवाला, हिची आईला जास्त वाव दिला तर उद्या हाच राजा होणार, माझा मुलगा होणार नाही. त्या स्वार्थाने तो धावत आहे. ध्रुवाचा हात पकडला, खाली पाडून टाकला. जा, त्या सिंहासनावर, ह्या मांडीवर तुला बसायचं असेल तर जा, भगवंताची प्रार्थना कर, माझ्या पोटात जन्म घे. लहान मुले मोठे स्वाभिमानी असतात. लहान मुलांना तुम्ही जोर जबरदस्ती करा, नंतर तुमच्याकडे येणारच नाहीत. ते देवाने त्यांना स्वाभिमान ठेवलेला असतं. ध्रुव रडत आईकडे आला. आई, कसले वडील, कसली आई, तू सांगते मातृदेव भव पितृदेव भव, हे कसे आहेत? सुनीतीने सांगितलं काय झालं. ध्रुवाने सर्व सांगितलं. आम्ही असेल तर काय सांगत होता, तुझा बाप बरोबर नाही रे, तिचा मागे लागले आहे, ती आई तर सर्वत्र आहे, ती जाऊ नको, तो वाईट आहे, असं सांगितलं पाहिजे होतं सुनीतीने. पण भारतीय संस्कृती बघा, पॉझिटिव्ह थिंकिंग बघा. सुनीती सांगते, ध्रुव आई वडिलांचा विषय शब्द हे काढला, हे पहिला आणि अंतिम. दुसऱ्यांदा आई वडिलांचा विषय अपशब्द आला, तो माझा मुलगा नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग. मुलांना वाईट शिकवू नका, पण आम्ही शिकवतो. वडील मारले, काहीतरी केलं, आईकडे रडत येतो, अरे तुझे वडील तसेच आहे रे, रागीट आहेत, जाऊ नको. हे शिक्षण मी मुलांना देतो. आणि आईचा करून मार खाल्लेला वडिलांकडे आलं तर तुझी आई असंच आहे रे, जाऊ नको, राहू दे. आम्हीच आमच्यावरती अनास्था अनादर उत्पन्न करतो. नाही, तुझी आई आहे रे, तो तुझे बाप आहेत ते,
चांगल्यासाठी तुला केलं आहे. केव्हाही मुलांच्या समोर आई वडिलांनी अपशब्द काढू नये. त्यांचेच अनुकरण करतात ते. हे भागवत सांगतो मुलांना कसे वाढवले पाहिजे. तिने सांगितलं आमचं भाग्य. आणि तुझी सावत्राईने चुकीचे काय सांगितलं सांग. भगवंताची आराधना कर म्हणून सांगितले ना. ही वार्ता हे वचन चांगले नाहीत का, वाईट आहेत का? भगवत आराधना करणं वाईट आहे का? भगवंताचे आराधन कर, सर्व भेटतो सांगून कामाला लागले. अर्धा तास झाला. ध्रुव येतो आईकडे. आई, मला भगवंताला प्राप्त करायचं आहे, मी तपस्येला जातो, मला पाठवून दे. सुनीती विचार करते, ह्या 5 वर्षाच्या कोवळ्या बालकाला मी बाहेर कसे पाठवू. पण विचार करते, मीच सांगितलं त्याला देवाराधना करून. चांगलं काम करतो, कशाला अडवायचं. आणि देवाचा विषयी जात आहे, जबाबदारी देवाची, आमची नाही. देवावर जबाबदारी टाकू. तो बघतो याचा संरक्षिता रक्षते योगी गर्भे. त्या गर्भात आम्ही मुलांचं रक्षण केलं का? गर्भात प्रत्येक क्षणी गर्भाचं संरक्षण करणारा भगवंत तिथे रक्षण करणार, नंतर करत नाही का? ती त्याला आंघोळ घातले, तिलक लावला, देवाच्या पटे बसविला, प्रार्थना करून घेतली. आणि नंतर देवाला सांगते, देव तुला प्राप्त करण्यासाठी माझा मुलगा घरातून निघत आहे. आजपासून ह्याची जबाबदारी तुझी. मुलाला बाहेर घेऊन आले. हे दिग्देवता, पूर्वीचा इंद्र, आग्नेयाचा अग्नी, दक्षिणाचा यम, नैऋत्याचा निरृती, पश्चिमेचा वरुण, वायव्याचा वायू आणि उत्तरेचा कुबेर आणि कुबेर आणि ईशान्याचा शंकर आणि आकाशाचा गणपती आणि जमिनीचा भूदेवी. तुम्ही 10 लोकांचा हाती माझा ह्या कोवळ्या मुलाला मी देता. आजपासून तुमची जबाबदारी. केव्हा तर आम्ही आमच्या मुलांना देवाचा हाती दिला का? उपनयनामध्ये एक विधी आहे. गायत्री उपदेश झाल्यानंतर मुलाला वाहन घेऊन जातात. घेऊन जाऊन आजपासून हा सूर्य तुझा गुरु. आणि सूर्याला सांगतात इमम बटुम सूर्य आय तुभ्यम अहम ददामी. आहे ना, सूर्याला समर्पण करायचं. आजपासून याची जबाबदारी तुझी. आम्ही काय सांगतो करणार? समोर असलेला बघू शकतो, मागे असलेला मुला पडला की काय मला बघू शकत नाही. दुसऱ्या रूममध्ये असलेल्या मुलाला बघू शकत नाही. आम्ही कुठले संरक्षण करणार आहे? संरक्षण करणार आहे भगवंत. पण तो विश्वास पाहिजे. त्या विश्वासाने त्याने सांगितलं, जा भगवंताला प्राप्त कर. वडिलांना दुरून नमस्कार कर, निघून जा. दुरून नमस्कार केला, निघाला. नारायण 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 म्हणत जंगलात लचलेले शेर, सिंह आणि वाघ त्याला खाल्ले नाही, त्याच्या बाजूला चालले. ह्या मुलाला दुसरा प्राणी काही करू नये म्हणून. कशाला? म्हणजे जेव्हा देव ज्याचा रक्षक आहे तेव्हा क्रूर मृगसुद्धा मित्र होतात. ते त्याचे मित्र होऊन त्याच्या जोडी बॉडीगार्ड होऊन चालू लागले. पुढे गेल्यानंतर ऊन सुरू झाला. गरुड पक्षी त्याच्यावर सावली करत होते. भगवंताची प्रेरणा, भगवंत त्यांना प्रेरणा केली. असंच चालत होता. इथे वैकुंठात लक्ष्मी विष्णूचे पाय चोळत होते. विष्णू एकदम उठून बसले. लक्ष्मीने परत काय झाला, कोणता भक्ताचा आहे का तुम्हाला आले, काय सांगा. एक 5 वर्षाचा मुलगा मला प्राप्त करण्यासाठी जात आहे, पण माझा नियम आहे, गुरुविना मी भेटणार नाही.
पहिल्यांदा गुरुच पाहिजे. गुरुपदेशानेच भगवंत भेटतो. आमच्या जीवनात एकाला गुरु करून घ्या, ज्यांच्याकडून तुम्हाला तत्त्वज्ञान भेटेल. गुरुशिवाय, गुरुच्या अनुग्रहाशिवाय आमचा चक म्हणजे आमचे जीवन, आमची साधना म्हणजे सिग्नेचर नसलेलं चक सारखं आहे. बँकेचा चक असतो, तुम्ही कितीही लिहा, जेव्हापर्यंत सही नाही तो कागदाचाच राहतो. जेव्हा गुरुचा द्वारा भगवंताकडे जातो ते चेक व्हॅल्यू होतं, तेव्हा भगवंत आम्हाला भेटतात. गुरुचा अनुग्रहाशिवाय भगवंत भेटणार नाही. त्याने सांगितलं, नारद जा, त्या मुलाला भेट, त्याची परीक्षा कर, तर योग्य असेल त्याला उपदेश दे, वापस आहे, त्याला साधना करू दे. नारद आले, समोरून आले. ह्याने बघितलं, आईने वर्णन केलं होतं, हातात तंबुरा, तोंडात नारायण नारायण शब्द. त्याने ओळखलं, आपण नारद आहात ना? हां, नारद आहात. तू कोण? कुठे चाललास? मी उत्तानपादाचा मुलगा, मला भगवत प्राप्ती करायचं आहे, म्हणून तपस्यासाठी मी निघालो आहे. नारद सांगतात, मूर्खा, की देव का खेळ आहे का? तो देव भेटणार आहे का तुला? हजारो हजारो वर्षांनी तपस्या करणारे अजून तपस्या करीत आहे, देव भेटले नाही त्यांना. तुला काय माहीत आहे? काही माहीत नाही. देव कसे आहे तुला माहीत आहे का? देव कसे भेटणार तुला? उत्तानपादाचा मुलगा ना, मी सुद्धा ब्रह्माचा मुलगा, आणि उत्तानपादाचे वडील मनुसुद्धा, तो माझा भाऊचा मुलगा. चल, मी त्याला सांगतो, ह्या मुलाला सुद्धा मांडीवर बसव. हे खेळण्याचे वेळ आहे रे, तर खेळत राहिलं पाहिजे रे. हे कसले तत्त्वज्ञान, कसले विद्वान, कसले भगवान, कसले देव. हे ऐकल्यानंतर ध्रुव विचार करतो. ध्रुव सांगतो, तुम्ही खरा नारद आहात का ते नकली नारद आहात? मला सांगा. असे तुम्ही जे सांगा ते मला वाटतं की तुम्ही खरा नारद नाही. आईने सांगितलं होता, नारम ददाते इथे नारदा, चांगला तत्त्वज्ञान देणारा नारद, भगवत भक्ती सांगणारा नारद. तुम्ही मला उलटा सांगत आहे. खरं नारद असेल तर मला उपदेश द्या, नकली नारद असेल तर बाजूला जा, मला वेळ नाही, मी पुढे जातो. त्याच्या निश्चय, त्याची श्रद्धा, त्याचा आग्रह बघून नारदाने त्याला आचमन, पापपुरुष विसर्जन विधी, अंगन्यास करन्यास सर्व सांगून त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उपदेश दिला. चांगला, जा, यमुना काठी विधुवन आहे, मधुवन आहे, तिथे जा, तपस्या कर, भगवंताला भेटते. जर भगवंताचं नाव घेत गेला तिकडे, तपस्या संकल्प करून तपस्या सुरू केले. ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचं चिंतन निश्चय केला. 2 दिवस उपाशी राहणार, तिसऱ्या दिवशी एक बोराचं फळ किंवा एक पान खाऊन परत मी तपस्याला बसणार. 2 दिवस पाणीशिवाय उपवास, निर्जल. तिसऱ्या दिवशी थोडा एक बोर किंवा एक झाडाचा पान. 1 महिना उलटला, भगवंत मिळण्याचं काही लक्षण दिसले नाही. 2रा महिना, त्याने सांगितलं, नाही, आता 5 दिवस उपवास आणि 6व्या दिवशी थोडासा एक फळ, असं 2रा महिना तपस्या केली. 2रा महिना गेला, भगवंत दिसले नाही. 3ऱ्या महिन्यात त्यांनी निश्चय केला, 12 दिवस उपवास आणि 13व्या दिवशी एक पान किंवा एक थोडासा बोरफल. 3रा महिना निघून गेला.
4थ्या महिन्यात त्याने निश्चय केला, मी पूर्ती उपवास आहार घेणारच नाही भगवंत दिसेपर्यंत. 4था महिना गेला. ध्रुवाने सांगितलं, नाही, मी बसून तपस्या करणार नाही, एका पायावर उभा राहणार. एका पायात उभा राहून हात जोडून भगवंताचे वासुदेवाचं चिंतन करीत डोळेवरती तपस्या करू लागला. 5वा महिना गेला. 6वा महिना. जसे श्वासरोधन केला, आत्तापासून श्वासच मी घेणार नाही, श्वासोच्छ्वास करणार नाही, कुंभकामध्ये प्राण एकत्र करून मी भगवंताचे करेन. जेव्हा असं गेला, जेव्हा आम्ही नाकातून प्राणवायू घेत नाही, श्वासोच्छ्वास करत नाही, त्यानंतर आमच्या प्रत्येक रोमकूप ऑक्सिजन आत खेचतात. एका नाकाच्या ऐवजी 1000 नाकापासून ऑक्सिजन आत येते. ऑक्सिजनाचा गुण आहे जळणं. अत्यंत उष्णता त्यांच्या ब्रह्मरंध्रातून उष्णता वर जाते. ध्रुवाच्या ब्रह्मरंध्रातून आग वरती जात 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 स्वर्गाचा खालचा भाग जळून गेला. देवता घाबरले. अजून जास्त दिवस झाला तर आमचा लोकसुद्धा जळून जातो. म्हणून ते सर्व ब्रह्माकडे आले, ब्रह्म विष्णूकडे आले, त्या मुलाला दर्शन द्या, नाहीतर देवलोक, स्वर्लोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक सर्व जळून जातील. त्याचे कठोर तपस्यामुळे त्याच्या डोक्यातून कुंभकमध्ये कमीत कमी 2 तास श्वास रोखण्याचा अभ्यास असेल तर त्यांच्या तपानंतर तुम्ही एक काम करा, एका भांडीत पाणी आणि तांदूळ घाला, त्याच्या डोक्यावर ठेवा, 5 मिनिटात अन्न शिजतो. इतकी उष्णता असते. 12 तास वेदमंत्र जपल्याने तोंडातून रक्त खाली पडते. अशी उष्णता शरीरात उत्पन्न होते. हात जोडलेला, डोळे ओम नमो भगवते वासुदेवाय, चतुर्भुजधारी आणि शुक्लांबरधरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम, शुक्ल पीतांबर, सफेद पीतांबर, सफेद वस्त्र, अत्यंत शुभ्र शरीर, त्या रूपाचे रूप कल्पना करून बघत होता. तो रूप एकदम बंद झाला. ध्रुव घाबरला. पुढे बघतो, पुढे भगवंत उभा आहे. शंखचक्र गदाधारी, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघ. हे सर्व जे श्लोक तुम्हाला माहीत आहे, तसला रूप उभा आहेत. ध्रुव बघतो, आश्चर्यचकित झाला. इतका लवकर भगवंत भेटले. शॉक झाला. शब्द बाहेर येत नाही, शब्द बंद झाले. आश्चर्याने तो अत्यंत चकित झाला होता. त्यावेळी भगवंताने त्याच्या उजव्या कानावरती शंखाचा स्पर्श केला. हात स्पर्श केला की त्याची प्राणशक्ती जागृत झाली. त्यानंतर तो भगवंताची प्रार्थना करू लागला. वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यास्तहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. त्याच्या तोंडातून निघालेला पहिला श्लोक. भगवंत, आपल्याला बघून मी निश्चेष्ट झाला होता. आश्चर्याने माझी शक्ती गेली होती, पण आपल्या स्पर्शाने योंत प्रवेश, माझा आत प्रवेश करून माझी वाणीची जागृती करणारा आपणच आहात. तसेच संपूर्ण जगाचा रक्षक आपणच आहात.
संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना. सर्व अवयव आपल्यामुळेच जागृत झालेले आहेत. प्राणप्रेरक आपणच आहात. प्राणरूपी भगवन तुम्हाला अत्यंत नमस्कार. अशी स्तुती करू लागला. स्तुती संपल्यानंतर देवाने सांगितलं, ध्रुव, तुझी प्रार्थना, तुझी तपस्याने मी संतुष्ट झालेला आहे. काही वर मागायचं तर मग. ध्रुव सांगतो, नाही, मला वर नको, तुम्ही पाहिजे. वर कशाला नको? वर म्हणजे श्रेष्ठ. तुमच्याहून श्रेष्ठ काय कोण आहे? भगवंताच्या पुढे जाऊन वर मागितल्यानंतर मूर्खपणा आहे. सर्वोत्तम व्यक्तीकडून तुमच्याहून श्रेष्ठ व्यक्तीला मला द्या असं सांगितल्यासारखा होतो. भगवंत देतो का? नाही. मला भगवंत पाहिजे, दुसरं काय नको. त्यानंतर आशीर्वाद दिला आणि सांगितलं, ध्रुव, इकडे तू 37,000 वर्ष राज्य कर आणि त्यानंतर तुला आकाशात ध्रुव नक्षत्र, ध्रुवलोकामध्ये तुला आसन देतो. तो ध्रुवलोक अत्यंत श्रेष्ठ महात्मा, मुक्त व्यक्ती, मुक्तीसाठी चाललेला व्यक्ती, त्याच्यामध्ये किरकोळ व्यक्तीच आत शिरू शकतात, दुसरे बाहेरून बघून बाहेर जातात. इतकं महत्त्वपूर्ण स्थान सांगितलं. ध्रुवाचा तोंड लहान झाला. काय रे, कमी झाला का? भगवंत कशाला संसारात ठेवता? 35,000 वर्ष या संसारात नको मला, आत्ताच तुमच्याकडे घेऊन जा. नाही ध्रुव, तुझ्यासारखे राजा पाहिजे. आमचा राजा ध्रुव, त्याच्यासारखं आम्ही ज्ञानी हो, ध्रुवासारखं आम्ही उपासना करू, ध्रुवासारखं भगवंताला प्राप्त करू, अशी मनात, लोकांच्या मनात रुजला पाहिजे. म्हणून तुझ्यासारखं राजा पाहिजे रे. नंतर तुला मी उत्तम गती देतो, चिंता करू नको. असेच ह्या ध्रुव. ह्याच्यानंतर अजून श्रेष्ठ भक्तांचे भक्तांसंदर्भ किती आहेत, कसे आहेत, उरलेल्या 2 दिवसात संक्षेप रूपाने आम्ही बघण्याचा प्रयत्न करू. इति अद्य कथा प्रसक्ती. श्रीकृष्णार्पणमस्तु. जयतु हरिरचिंत्य सर्वदेवैकवन्द्या परमगुरुरभीष्टा वाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसजनैनोऽसौ श्रीपतिर्मानतो नः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः. अक्षरो योजर सर्वदेवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदाजादिकं प्रीणयाम वासुदेवं देवतामण्डलाकन्नवन्दनं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणम्.